हाँ। ए हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस मराठी इंस्टाग्राम ट्रेंडिंग न्यू सॉन्ग वरती बीट टू बीट सॉन्ग वरती व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओ सॉन्ग कोणतं आपलं आहे तुम्हाला आपल्या समोर आपल्या प्रिव्ह्यू व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो. सॉन्ग ते एकदम जबरदस्त आहे, प्लस मिक्स आहे आणि बीट टू बीट आहे, त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे एकदम जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचा, थोडा स्किप करायचा नाही मित्रांनो, लक्षात राहू द्या. कारण आपला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये 2 सिक्रेट ट्रिक सांगितले जेणेकरून जो आपला व्हिडिओ आहे तो जबरदस्त होतोय मित्रांनो. त्या जर तुम्ही ट्रिक मिस केल्या तर तुमचा जो व्हिडिओ आहे ते ॲक्युरेट आणि बरोबर होणार नाही, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही, हे स्टेप विसरायचे नाहीयेत. ओके, सोबत आजच्या व्हिडिओ आपण जितकं मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, प्रीसेट तर नाही बट मटेरियल यूज केलेला आहे. मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड काय सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आता टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचा कुठून? आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल एकदम फ्री मध्ये जॉईन होऊ शकता. सोबत जे आपले कॅपकट, अलर्ट मोशन असे वेगवेगळे प्रीमियर ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा आपण फ्री मध्ये देत असतो, तिथून जाऊन फ्री मध्ये डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झाल्यासर व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. आणि मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट, आपण ते एआयचे चॅनल उघडलेलं आहे मित्रांनो. खूप जण काय फक्त व्हिडिओ बघतायत, सबस्क्राईब तर काय करत नाही. टेलिग्रामवर सुद्धा टाकलं होतं की याला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, मला तर वाटत नाही कोणाचा इंटरेस्ट दिसतोय म्हणून, बट काय प्रॉब्लेम नाही, आपण दमादम ते सुद्धा अचीव्ह करूयात, काय प्रॉब्लेम नाही. जो व्हिडिओ आहे तो सर्वांनी संपूर्ण वॉच करा, थोडा स्किप करू नका. तर चला मित्रांनो, कुठला वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जलतरंग लहरी तुझा साथ दरवेळी पडती वाटते ओळखीची गाठ. चाल तुझी पती तरी गाणं दगा बार नाही, जर तुझं माज नाही ओटीचे लाज नाही. तर काही आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम कडकमध्ये विषय होणार आहे मित्रांनो, तुम्ही पूर्वी व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण खूप जण तर व्हिडिओ वॉच करत आहेत बट सबस्क्राईब करायला विसरून जात आहेत लास्टला. म्हणजे आणि मेन मला तर सबस्क्राईब तर करू द्या, काही विषय नाही, बट त्या लाईकसुद्धा विसरत आहेत मित्रांनो. लाईकसुद्धा करायला, म्हणजे विषय काय होतो, लाईक नाही केलं का समजत नाही नेमकी व्हिडिओ आपला बरोबर होतोय का नाही होतो. त्यामुळे आठवणीने लाईक करत जा. जर आठवणीने तुम्ही लाईक केली तर मला सुद्धा समजेल की आपला जो व्हिडिओ आहे तो एकदम बरोबररित्या होत आहे, आपल्याकडं चुकत नाही. त्यामुळे आणि जर बाय चान्समध्ये काय चुकलंच तर बिंदासली कमेंट करा, आपण कमेंटचं उत्तर पण देऊयात आणि स्वतः मला सुद्धा समजणार आहे की नेमकी आपलं पुढं चुकते. ओके, आता इथून पुढे लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सिम्पल काय करायचं, आता आपला आजचा व्हिडिओ होणार आहे कॅपकटवरती. तर आता कॅपकटसोबत आपल्याला लागणार आहे त्याचा भाऊ, म्हणजे त्याचा दोस्त, म्हणजे त्याचा जिवलग पॉक्सी VPN. म्हणजे VPN कोणतं पण घ्या, मी पॉक्सी यूज करतो, मी पॉक्सी म्हणत आहे. आता विषय कसा आहे, म्हणजे हा कनेक्ट केल्याशिवाय ते कॅपकट काय बिना कामाचंच आहे, म्हणजे नुसतं नो इंटरनेट कनेक्शन म्हणत राहते. त्यामुळे जे आपलं VPN आहे ते VPN अगोदर कनेक्ट करून घ्या जा, म्हणजे आपला जो मागचा ताण आहे तर ते ताण मिटून जाणार आहे. ओके, आता माझं जे कॅपकट आहे ते ऑलरेडी माझं जे VPN आहे ते मी ऑलरेडी कनेक्ट करून घेतलेलं आहे, नो झंझट. आता हा जो आपला VPN तुम्हाला काय करायचं, आपल्या प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो 2026 लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल नसेल तर ही आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या, एकदम फ्रीमध्ये आहे, वर पिन करूनच ठेवलं गाईज. ओके, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आत्तापर्यंत जॉईन झाला नसाल तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक आहे, तिथून जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन हो. ओके, आता काय करायचं, आपलं जे कॅपकट प्रो आहे तर ती ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे काहीच आपलं कॅपकट प्रोचा इंटरफेस बघायला मिळणार. काय करायचं, सिम्पल इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. तुम्हाला अशा प्रकारचा एक 24 सेकंडचा काहीतरी व्हिडिओ दिला असेल, सिम्पल हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्या, एकदम फ्रीमध्ये दिलेला आहे. हा मटेरियल व्हिडिओमध्ये मोडतो. ओके,
आता काय करायचं, याची एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची सर्वात पहिल्यांदा. तर आता सेकंड नंबरला काय काम करायचं, आपला जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओवरती यायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं. इथे एक ऑप्शन आहे बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं, म्हणजे याचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत, वेगवेगळे करायचे आहेत. म्हणजे यासाठी आपल्याला बीट लावायला सोपं जाणार आहे. ओके, आता सॉन्ग आहे, सॉन्गवरती क्लिक करायचं आहे. सिम्पल थोडं खाली स्क्रॉल करायचं, इथे एक बीट्सचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आता बीट्स नेमकी ओळखायची कशी गायच, काय करायचं आहे, हे बघा, हे आपला पहिला बीट, जिथं आपला बीट असणार तिथं अशा प्रकारे बीट काय जर नाव येईल तर हा इथून ओळखून जायचा, हा आपला पहिला बीट आहे. जास्त ही सुद्धा बीट काय जास्त अवघड नाही, तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा लावू शकता. ओके, पहिला बीट झाला, इथं आपलं सेकंड बीट. ओके, इथं आपला थर्ड बीट, इथं फोर्थ. ओके, इथं 5, इथे 6. आता इथं विषय कसा आहे, आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. इथं प्रत्येक 2-2 सेकंदाला हे लावायचं, आपल्याला बीट लावायचं. ही बघा अशा प्रकारे सिम्पल प्रत्येक 2-2 सेकंदाला बीट आला पाहिजे गाईज. हो का, म्हणजे विषय काय होतो, हा आता बीट आहे तर तशी इथं आपल्याला बीट लावता येतच नव्हते, त्यामुळे आपण करायला लावला ॲडजस्ट, बाकी काय नाही. तुम्हाला सांगितलं सुद्धा 2 सेकंड 1 बीट, म्हणजे 2 सेकंदामध्ये 1 बीट ॲड करायचं आहे. ओके, इथं 1 बीट आहे, आता इथं 1 बीट आहे, इथं एक असेल, इथं नाही आहे, समोर इथं आहे, हे बघा. आणखीन थोडं समोर यायचं आहे, इथं 1 बीट असणार आहे. ओके, इतकं झालं. आणखीन समोर असतील 1-2, इथं 1 आहे, इथं 1, आणखीन थोडं समोर थोडंफार बीट आहे, ही तर इथं. आता इथं सुद्धा अशा प्रकारे छोटे बीट आहेत, ही सुद्धा 2-2 सेकंदावर ॲड करा. ओके, थोडं पुढे आलं, इथं 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 हे बघा, इथे प्रत्येक 2 सेकंदावर बीट आला पाहिजे. ओके, हे बघा, जेणेकरून काय होतं, आपला जो व्हिडिओ इथे ॲक्युरेट बनतो गाईज. हे बघा, तर आपली जी बीट आहे ती बीट आपण अशा प्रकारे ॲड केली आहेत. जर तुम्हाला इथे छोटे बीट 2-2 ह्याचा कंपॅरिझन नाही कळत, काय करा, आपला जो व्हिडिओ आहे ते व्हिडिओ स्प्लिट करा 2-2 सेकंदावरती, नंतर फोटो तुम्ही चेंज करू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, म्हणजे जर तुम्हाला बीट लावायला प्रॉब्लेम आली तरच, अदरवाईज काय सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आहे. सिम्पल काय करायचं, व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं. आणि मित्रांनो, तुम्ही जे फोटो यूज करता तर ते फोटो मल्टिपल यूज करा. आता जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अगोदर स्प्लिट करून घ्या बीट वाईज, म्हणजे काय होईल, तुम्ही व्हिडिओ स्प्लिट केला तर डायरेक्ट आपल्याला फोटो ॲड करायला सोपं जाणार आहे. आता मी काय करतो, एकच फोटो ॲड करून दाखवतो, म्हणजे आपल्याला काय होईल, समोर प्रॉब्लेम होणार नाही आहे. ओके, हे बघा, तुम्हाला एक फोटो ॲड करून दाखवतो मी. सिम्पल जी आपली फाईल आहे ती फाईल ओपन करायची आहे. जिथे काय फोटोची फाईल आहे ती फोटोची फाईल ओपन करून घ्या, नॉट अ प्रॉब्लेम. थोडं आता बघ, तुम्ही एखादा फोटो घेतो ॲड करून, हे बघा. तर हा आपण फोटो ॲड केला, आता सिम्पल झूम करायचं आहे, प्रत्येक फोटोला झूम करावं लागणार आहे. आता एक सिंगल फोटोच दाखवतो तुम्हाला, बाकी काही नाही. मल्टिपल जर फोटो दाखवत बसलं तर खूप टाईम जाईल मित्रांनो आपला. ओके, त्यामुळे एक सिंगल फोटोवर दाखवतो तुम्हाला, काय नाही, फक्त फोटो स्प्लिट करून दाखवतो, दुसरं काय दाखवणार नाही, अगोदर सांगतोय. त्याच्यामुळे काय करा, अगोदर व्हिडिओ स्प्लिट करून फोटोज ॲड करून घ्या. अशा प्रकारे फोटो स्प्लिट करायचे, सिंगल फोटो जर करणार असाल तर. आणि जर तुम्ही मल्टिपल फोटो यूज करणार असाल तर काय करायचं, त्यासाठी ते पण सांगतो. काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे तर आपल्याला व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे, म्हणजे या बिटवाईज. हे बघा, अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या. आता काय होईल, जेणेकरून म्हणजे आपला जो फोटो मल्टिपल फोटो आपण ॲड करणार आहे ते फोटो डायरेक्टली ॲड होऊन जाणार आहे. तर व्हिडिओवरती यायचं, इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल तेव्हा ही फोटो ॲड करायचा, याला झूम करून घ्यायचं, म्हणजे मल्टिपल फोटो ॲड करायला सोपं जाणार आहे. समोर यायचं आहे, परत रिप्लेसवरती क्लिक करायचं, परत फोटो गॅलरी ओपन होईल, परत फोटो चेंज करायचा. अशा प्रकारे म्हणजे काय होईल मित्रांनो, जे आपलं प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम काय होणार नाही आपल्याला, दुसरं काही नाही, त्यासाठी हे चालू आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे घ्या ॲड करून. जर मी फोटो वगैरे दाखवत बसलो, आपला टाईम खूप जाणार आहे. आता मी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला इफेक्ट, ट्रान्झॅक्शन वगैरे सगळं कसं काय टाकायचं डायरेक्ट आपल्या मेन व्हिडिओवरती. ओके, तर मित्रांनो, आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता मी तुम्हाला इकडं का दाखवतोय, कारण म्हणजे तुम्हाला समजवायला मला सोपं जाणार आहे मित्रांनो, इफेक्ट वगैरे कसे ॲड करायचे. जर तिकडं दाखवत बसलो असतं तर तुम्हाला समजणार नव्हतं, त्यामुळे. ओके, काय करायचं, आता आपला जो 1 नंबरचा फोटो आहे, सिम्पल 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. खाली काय करायचं, ॲनिमेशनवरती यायचं आहे, काहीच कॉम्बोवरती यायचं. एक झूम वन नावाचं ॲनिमेशन आहे,
तर झूम वन नावाचं ॲनिमेशन 1 नंबरच्या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून परत कॉम्बोवरती यायचं आहे. ओके, इथं कॉम्बोवरती आल्याच्यानंतर एक डिस्ट्रोट राईट नावाचं ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन इथे ॲड करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. याला काय करायचं, कॉम्बोवरती येऊन डिस्ट्रोट लेफ्ट नावात ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं असणार थोडा वेगळा इफेक्ट आपल्याला सर्च मारावं लागणार आहे. तर काय करायचं, सर्चवरती क्लिक करायचं आपल्याला. इथं एक पॉपिंग नावाचं सर्च मारा, पॉपिंग. तर इफेक्ट असणार आहे पॉपिंग कँडी नावाचा. ओके, हे बघा पहिलाच इफेक्ट आहे पॉपिंग कँडी नावाचा. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा. ओके, तर हा पॉपिंग कँडी आहे. हे समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे. इथं पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे कॉम्बोवरती येऊन. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती यायचं आहे, एक वेव एम्प्लिफिकेशन काहीतरी इफेक्ट आहे, वेव एम्प्लिफिकेशन. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे, ट्रान्झॅक्शन बरं का, आपलं ॲनिमेशन ट्रान्झॅक्शन ॲनिमेशन. तर याला हा ॲनिमेशन ॲड करायच्यानंतर जे छोटे फोटो आहेत, या छोट्या फोटोला काय करायचं आहे, डिस्ट्रोट राईट आणि लेफ्ट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. डिस्ट्रोट राईट लेफ्ट म्हणजे जितके छोटे फोटो आहेत तेवढे छोट्या फोटोला. ओके, कोणता डिस्ट्रोट राईट आणि लेफ्ट. आता इकडे थोडंफार वेगळे इफेक्ट आहेत, हे बघा अशा प्रकारे. आता डायरेक्ट मी तुम्हाला ॲडच करून दाखवतो म्हणजे आपल्याला ताणच नको. हे बघा अशा प्रकारे काय करायचं आता तुम्हाला सांगतो. हा जो इथं वरचा फोटो असणार आहे, हाच फोटो आपल्याला डुप्लिकेट करायचा आहे. डुप्लिकेट करून याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. ओव्हरलेला केल्यानंतर याचं ॲनिमेशन आहे ते डिसेबल करून घ्या. आता म्हणजे माझ्याचं ॲनिमेशन असतं, तुमच्याचं ॲनिमेशन नसणार आहे त्यामुळे. ओके, तर मी डिसेबल करून घेतो. याची साईज कमी ठेवायची आहे. ओके, इथे याला इथे घ्यायचं आहे, म्हणजे कुठं एक 10 आणि 11 सेकंडचा सेंटरला इथे फोटो आहे बघा अशा प्रकारचा. ओके, इथे यायचं आहे. काय करायचं आहे, या फोटोचा जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आपल्याला. त्यासाठी खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे, रिमूव्ह व्हिजूवरती यायचं मित्रांनो. आउटो रिमूव्हवरती क्लिक करून द्या, सिम्पल. आता काय करायचं आहे, एक थोडं स्टार्टिंग पाशी यायचं आहे, इथं एक की द्यायची आहे, थोडं समोर यायचं आहे, इथं एक एंडिंगला एक की द्यायची आहे. स्टार्टिंग की पाशी यायचं आहे, याला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. ओके, म्हणजे ही जे आपला फोटो आहे ते ॲटोमॅटिकली वर येणार आहे. काय करायचं, ग्राफवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक कोणता तरी ग्राफ ॲड करून घ्या. तर एक रिबाउंड नावाचा आहे, रिबाउंड आउट नावाचा. तर हा ॲनिमेशन इथे ॲड करा. ओके, सिम्पल अशा प्रकारे. काय करायचं आता, थोडं समोरचा फोटो आहे इथे यायचं आहे, हा सुद्धा एक डुप्लिकेट करून घ्या. परत याला ओव्हरलेला करायचं आहे. ओके, ओव्हरलेला केल्यानंतर याची साईज थोडी आपल्याला कमी ठेवायची आहे. सिम्पल. याला काय करायचं, इथं समोर आणायचं आहे, समोरच्या फोटोपाशी इथे. ओके, ही बघा थोडी साईज वाटत, आणखीन थोडं कमी ठेवत 5 सेकंदापर्यंत. याचं ॲनिमेशन मी ॲनिमेशन याचा एक कट करून घेतो. याला की द्यायची आहे. ओके, तर याला की देऊयात आपण. स्टार्टिंग ही पैसे आलात, याला आता वरून खाली घेऊयात, नाही तर खालूनच वर घेऊयात, काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही, कुठून पण घ्या. परत त्याचा जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आपल्याला. ओके, बॅकग्राऊंड रिमूव्ह केला आपण. परत एक ग्राफ सेट करायचा आहे. ओके, बघा अशा प्रकारे ग्राफ सेट करून घ्या. ओके, काय करायचं आहे, इथं समोरच्या फोटोपाशी, याच्या समोरच्या फोटोपाशी हा सुद्धा त्याच प्रकारे डुप्लिकेट करून याला ओव्हरलेला करून घ्यायचं आहे. साईज थोडी कमी ठेवायची आहे. हे बघा 5 सेकंद ठेवून घ्या. परत त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. हे बघा काय करायचं आहे, याचं ॲनिमेशन मी नॉन म्हणजे कट करून घेतो. परत त्याला स्टार्टिंग की पासून याला वरती ठेवायचं आहे, वरती अशा प्रकारे. याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊयात आपण. ओके, आणि आता जो याचा ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला सेट करून घेऊयात एखादा. तर ग्राफ हा छान आहे, फ्लोटो नावाचा, नाही तर रिबाउंड आउट सुद्धा चांगला आहे. ओके, तर अशा प्रकारे 3 फोटो ॲड करायचे आहेत. ओके, इतकं झालं. आता तुम्हाला दाखवते नेमकी इफेक्ट कोणते आहेत त्यांच्या समोरच्या फोटोला. ओके, तर आता 11 सेकंदापाशी जो फोटो आहे तर इथे यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इनवरती यायचं आहे. तर इथे एक असणारे रॉक व्हर्टिकली नावाचा ॲनिमेशन सर्च मारून घ्या. ROC का रॉकसुद्धा सर्च मारलं तरी येऊन जाईल. एक रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करा इथे. ओके, हा बघा रॉक व्हर्टिकली, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे एक ते पॉपिंग नाव परत सर्च मारा. ओके, एक पेंडिंग इफेक्ट येऊन जाईल इथं, पेंडिंग. तर हा पेंडिंग नावाचा इफेक्ट ॲड करायचा. हे बघा पॅडलिंग
तर लेंथ फुल ठेवायची. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. इथं एक इफेक्ट असणार आहे, तुम्हाला सांगतो मी, थांबा. तर इथे इफेक्ट असणार आहे. परत तेच आपल्याला पॉपिंग कॅन्डी सर्च मारायचं आहे, त्यामुळे इफेक्ट येऊन जाईल. हे बघा, हा आहे बाउन्सी रश नावाचा. तर सिंपल बाउन्सी रश नावाचा इफेक्ट याला ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज. तर इथं असणारे इफेक्ट पॉपिंग कॅन्डीच असणार. ओके, पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. हे बघा, हा पॉपिंग कॅन्डी, हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. परत पॉपिंग कॅन्डी सर्च मारून तो जो आहे 2 नंबरचा, हा बाउन्सी रश नावाचा हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. वेव अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करायचा आहे, वेव अँड स्लाईड. आणि छोटे फोटो आहे, छोट्या फोटोला डिस्टोर्ट राईट आणि लेफ्ट इफेक्ट ॲड करा. राईट लेफ्ट कुठपर्यंत 22 सेकंदापर्यंत. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. हा सुद्धा पॉपिंग कॅन्डी नावाचा इफेक्ट आहे मित्रांनो. कोणता? पॉपिंग कॅन्डी. ओके, इथे सुद्धा हे बघा पॉपिंग कॅन्डी. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करा. इनवरती तुम्हाला एक रॉक नाव सर्च मारून घ्या, रॉक होरिझॉन्टली नाव येईल, म्हणजे इफेक्ट येईल. हा बघा 1 नंबरचा, हा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. आणि लास्टचा इफेक्ट असणार आहे कॉम्बोवरती येऊन स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. तर हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचं मित्रांनो, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे डायमंड झूम नावाचा, सिंपल डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ एक 2.5 फोटोपर्यंत ठेवून घ्या, 3 सेकंदापर्यंत. ओके, इतकं झालं. काय करायचं आपल्याला, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, पार्टीवरती यायचं आहे. एक स्ट्रोब नावाचा इफेक्ट आहे, स्ट्रोब नावाचा इफेक्ट ॲड करायला लेंथ याची एंडिंगपर्यंत ठेवायची आहे. ओके, काय करायचं आहे, आणखीन आता पार्टीवरती यायचं आहे. एक नाव सर्च मारा, व्हायब्रेशन नावाचं. व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट येऊन जाणार आहे, व्हायब्रेशन फ्लॅश. तर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करून लेंथ याची सुद्धा एंडिंगला वाढवायची आहे. आता काय करायचं, थोडं समोर यायचं आहे 5 सेकंदापाशी. बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, ऑप्टिकल स्कॅन नावाचा. सिंपल ऑप्टिकल स्कॅन नावाचा इफेक्ट ॲड करा मित्रांनो. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. एक लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, लाईट डिसॉल्ट. तर हा इफेक्ट ॲड करून घ्या या फोटोला. ओके, समोर यायचं आपल्याला 11 सेकंदापाशी. एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, टेक्नॉलॉजी 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता? टेक्नॉलॉजी 1. ओके, इथं समजलं. समोर या 15 सेकंदापाशी एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट आपल्याला बॉडी इफेक्टवरती मिळून जाणार आहे, बटरफ्लाय ड्रीम. तर या 2 फोटोपर्यंत त्याची लेंथ ठेवायची आहे. 18 सेकंदाच्या फोटोपाशी यायचं आहे. एक बॉडी इफेक्टवरती या फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल. तर हा इफेक्ट इथे ॲड करायचा. ओके, आता एकदम यायचं 22 सेकंदापाशी. बॉडी इफेक्टवरती या टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल. हा इफेक्ट इथं ॲड करायचा, लेंथ एंडिंगपर्यंत ठेवून घ्या. आणि आणखीन एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळेल, बटरफ्लाय विंग्स नावाचा. तर हा सुद्धा इफेक्ट इथं ॲड करा, लेंथ इतकी ठेवून घ्या. ओके, तर सिंपल मित्रांनो, आता काय करायचं, स्टार्टिंगला यायचं आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायला ट्रान्झॅक्शन म्हणते, ट्रान्झॅक्शनवरती यायचं, इथं लाईटवरती यायचं आहे. एक ब्लेंच नावाचं ट्रान्झॅक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे, ब्लेंच. तर हा इफेक्ट म्हणजे हा इथं ॲड करायचा आहे. इथं काय करायचं, लेंथ 0.1 सेकंड ठेवायची आहे. अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून द्यायचं आहे. आपला जो ट्रान्झॅक्शन आहे सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. तर सिंपल मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. तर व्हिडिओला थोडाफार लेट झाला, बट व्हिडिओ खूप थेट झाला. ओके, काय करा, वर एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या, आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्या. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभर, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ 100% आणूया. तर भेटूया नेक्स्ट जबरदस्त कॉन्टेंटमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.